छेडा हेलो हेलो हॅलो हॅलो विश्वनाथजी लिंगायत यांच्या वाणीतून आपण यापुढील सामन्याचं समालोचन ऐकणार आहोत. ओव्हर टू सर. अप्रतिम चेंडू इम्रान हाताळतोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात. निश्चित सामना सुरू आहे काझमिन स्पोर्ट्स विरुद्ध लब्बैक सौंदड. लीग स्टेज मधील ही लढत तिकीट महत्वपूर्ण असणार आहे ती काझमिन स्पोर्ट्स संघासाठी. इम्रान दिवसा फटका चेंडू हवेत. पॉइंटचा क्षेत्ररक्षक निश्चित चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चित केला जात नाहीये. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 3. चांगली सुरुवात मानावी लागेल इम्रान कडून. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय सफवानने घेतला होता आणि पहिल्या षटकात मात्र आतापर्यंत हा निर्णय सार्थ ठरवला होता. गोलंदाज इम्रान आणि त्याच्या विरोधात इम्रान नाईक फलंदाजी करताना 3 चेंडूंवर 3 धावा मिळवल्यात. आता मात्र स्ट्राईक एंडवर असेल दुसरा सलामीवीर वैभव. फुललेला चेंडू हवेत. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक निश्चितच चेंडू पर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत पूर्ण होत आहेत त्या 2 धावा. निश्चित काही वेळ चेंडू हवेत होता मात्र कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही आणि त्यामुळेच झेल घेण्याची कोणतीही संधी नाही. 2 धावा मात्र मिळत आहेत. वैभवच्या बॅट मधून येत आहेत. धावसंख्या 5. निश्चितच मैदानाचा विचार केला तर उजव्या हाताच्या फलंदाजांना लेग साइड करून ऑफ साइड कडे वाऱ्याची दिशा. त्यामुळेच फटके मारणं तेवढंच सोपं नाही. खराब फटका होता. झेलची संधी होती मात्र तेवढंच खराब क्षेत्ररक्षण. झेल जमिनीला दान होतोय. तोपर्यंत मिळते ती 1 धाव. धावसंख्या होते ती 6. धावसंख्या 6. पहिलं षटक चालू असताना एक झेल सुटलाय. आता मात्र सुंदर चेंडू अपील केली जाते आणि पंच मात्र अपील उचलून धरतायत. पंचांचं बोट आकाशाकडे. इम्रान नाईक माघारी परततोय. मोठा धक्का बसतोय काझमिन स्पोर्ट्स संघाला. अप्रतिम चेंडू होता. गुड लेंथवर टप्पा पडल्यानंतर निश्चितच पॅचची कडा घेतली आणि त्यानंतर यष्टीरक्षकाने आपलं काम संपूर्ण केलंय. स्क्रीनवर आपण पाहू शकता इम्रानचा हा चेंडू इम्रान नाईक साठी गुडलेन स्पॉटवर पडला. थोडीशी अतिरिक्त उसळी निश्चितच घेतली इम्रान नाईकच्या अपेक्षेपेक्षा आणि त्यामुळेच बॅटची कडा आणि अप्रतिम झेल पाहायला मिळालाय तब्रेज याच्याकडून. अप्रतिम यष्टीरक्षण. पहिला धक्का 6 या धावसंख्येवर. इम्रान नाईक संघाचा कर्णधार माघारी परततोय. पहिल्या षटकाखेरीस 1 बाद 6 धावसंख्या. वैभव मैदानात आहे. 2 चेंडूंचा सामना करताना 3 धावा वैभवच्या बॅट मधून निघालात आणि इम्रान नाईक 4 चेंडूंमध्ये 3 धावा करत असताना बाद होतोय. आता मात्र फलंदाजीसाठी येतोय सलमान आणि गोलंदाजी मार्कवर असेल सफवान. या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी झाले. सफवानच्या बॅट मधून असेल किंवा गोलंदाजीमध्ये देखील तेवढीच अप्रतिम कामगिरी. कालच्या दिवसाचा विचार केला तर बॉलिंग आणि बॅटिंग या दोन्ही क्षेत्रात आघाडीवर होता आणि त्यानंतर मात्र अरबाजची एक खेळी सफवानला मागे टाकून गेली होती. दरम्यान सफवान दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. समोर आहे वैभव. फुलर लेन चेंडू होता. जोरदार भिरकावण्याचा प्रयत्न. टायमिंग करण्यापेक्षा चेंडूला जोराने मारण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळेच कदाचित चेंडू बॅटच्या नेटच्या टप्प्यात येत नाहीये. चेंडू जातोय तो यष्टीरक्षक तबरेज याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. सफवान अप्रतिम गोलंदाजी करतोय. निश्चित पायाला दुखापत झाली आहे आणि तरी देखील संघासाठी सर्वस्व पणाला लावून अप्रतिम खेळ करताना पाहायला मिळालाय सफवान.
पुन्हा एकदा शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळून काढला आणि ते मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार वैभवच्या बॅट मधून या सामन्यातील पहिला चौकार पाहायला मिळतोय. चांगला फटका बनावा लागेल. चांगला चेंडू होता आणि त्यानंतर मात्र चांगल्या चेंडूला प्रत्युत्तर देणारा हा अप्रतिम फटका. स्क्रीनवर पाहू शकता शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू शफल झाला ऑफसाईडला आणि त्यानंतर मात्र स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खेळून काढला. निश्चितच पॉवर प्लेचं षटक आहे त्यामुळे फील्ड रिस्ट्रिक्शन्स असणार आहेत आणि त्याचाच फायदा वैभव उचलतोय. सफवानच्या विरोधात या चेंडूवर आक्रमण आणि त्यानंतर वसूल केल्या जात आहेत त्या 4 धावा. धावसंख्या 10. सफवानचा फुलरलेन चेंडू खेळून काढला लॉंग ऑनच्या दिशेने. एक टप्पा पडल्यानंतर क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय तोपर्यंत पूर्ण केली जाते ती 1 धाव वैभव आणि सलमान यांच्या माध्यमातून. आता मात्र स्ट्राईक एंडवर असेल तो सलमान. दुसरं षटक चालू असताना धावसंख्या 11. एक फलंदाज बाद झाला आणि तो म्हणजे इम्रान नाईक. खूप मोठा धक्का बसला होता काझमिन स्पोर्ट्स संघाला. त्यानंतर वैभव आणि सलमान डाव सांभाळताना. पुन्हा एकदा फुलरलेन चेंडू अप्रतिम गोलंदाजी करतोय सफवान. आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. निश्चित तबरेज कडून थोडीशी चूक झाली होती मात्र त्याची कोणतीही त्या चेंडूवर कोणतीही धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सफवान अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. लब्बैक सौंदर्य संघाच्या पाठीचा कणा बनायला हरकत नाही सफवान याला. पुन्हा एकदा आता मात्र सुंदर फटका गुडलेनवरचा चेंडू आणि त्यानंतर बॅकफुटवर जाऊन सलमानने लगावलेला हा फटका 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. अप्रतिम फटका. इथे मात्र सलमान काय फटका खेळलाय. बॅकवर्ड पॉइंट अँड पॉइंट 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून खेळलेला हा फटका स्क्रीनवर पाहू शकतो. निश्चितच तेवढासा शॉर्ट चेंडू नव्हता मात्र त्यानंतर सलमानने आपलं कौशल्य दाखवलं. बॅकफुटवर गेला वेट ट्रान्सफर केलं आणि त्यानंतर आडव्या बॅटने कटचा फटका पाहायला मिळाला होता आणि चेंडू गेला होता तो सीमारेषा पार. चौकार. या षटकातील दुसरा चौकार येतोय. आता मात्र अप्रतिम चेंडू. काय प्रत्युत्तर दिलंय सफवान याने. यॉर्कर लेंथ आणि त्यानंतर सलमानची दांडी गोल. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते सलमान. निश्चितच या षटकात 2 चौकार आले होते सफवानच्या विरोधात मात्र त्यानंतर शेवटच्या चेंडूवर सफवान आपली ताकद दाखवतोय. सलमान याला मात्र माघारी द्यावं लागतंय. अप्रतिम यॉर्कर पाहायला मिळतोय. निश्चितच अप्रतिम चेंडू म्हणावं लागेल. कोणतेही प्रत्युत्तर नव्हतं सलमान याच्याकडे. काय गोलंदाजी करतोय. गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर सफवानने मात्र प्रभावित केलं या स्पर्धेमध्ये. आता मात्र गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा इम्रान. पहिलं षटक हाताळलं होतं इम्रान याने. तोच इम्रान वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी 3रं षटक घेऊन येतोय आणि फलंदाजीसाठी आलेले फलंदाज आयुष डावखुरी हाताचा फलंदाज. अप्रतिम चेंडू अपील केलं जात आहे. पंच अपील फेटाळून लावतायत. निश्चितच गुडलेनवर पडलेला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फसतोय मात्र या चेंडूवर 1 धाव निश्चित मिळते. 1 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या 16. आता मात्र स्ट्राईकवर असेल आयुष. पहिल्या चेंडूचा सामना करेल. सलमान बाद झाल्यानंतर आयुष फलंदाजीसाठी आलाय. पहिल्या लीग स्टेज मधील पहिला सामना खेळताय ना आयुष याने प्रभावित केलं होतं. 93 धावांचा पाठलाग करताना 44 धावांची धमाकेदार खेळी केली होती आणि संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर मात्र आयुषकडनं अपेक्षित कामगिरी झाली नाहीये आतापर्यंत. निश्चित संघाला गरज आहे आणि या गरजेच्या वेळी आयुष आपली सर्वोत्तम खेळी दाखवणार का हा प्रश्न असेल. इम्रानचा पुढचा चेंडू. सुंदर चेंडू. अप्रतिम चेंडू. आयुषला पेचात पाडणारा हा चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू आणि त्यामुळे आयुष क्रीज मध्ये सापडला. निश्चितच बीट पूर्णपणे बीट होतोय त्यामुळे बाद होण्याचा कोणताही धोका नाही. आता मात्र सुंदर फटका
चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने, एक धाव तर पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2 धावेने आयुष स्वतःच खातं खोलतोय, त्याबरोबरच संघाची धावसंख्या पोहोचते ती 18 या धावसंख्येवर. फुलरलाईन चेंडू आडव्या बॅटने खेळून काढला होता आयुष याने मिड विकेटच्या दिशेने. दरम्यान इम्रानचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा फुलरलाईन चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. निश्चितच चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेरून जातोय आणि त्यामुळे पंचांचा इशारा देखील येतोय व्हाईट बॉलचा. अवांतर धावेने धावसंख्येत भर होते. या व्हाईट बॉलवरच एक अतिरिक्त धाव पळून देखील पूर्ण केले, म्हणजेच 2 धावांनी धावसंख्येत भर होईल. धावसंख्या 20. आता मात्र इम्रान दिशा भरकटतोय. क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. निश्चितच डाव्या हाताचा उजव्या हाताचे 2 फलंदाज मैदानात आहेत, त्यामुळे क्षेत्ररक्षणात वारंवार बदल केले जात आहेत. 3 मतलब इनिंग में 3 हैट्रिक नहीं ना, 3 एक साथ. इम्रानचा पुढचा चेंडू चांगला फटका म्हणावा लागेल. मनगटाच्या साह्याने चेंडू खेळून काढला स्क्वेअर लेगच्या दिशेने. फुलरलाईन चेंडू होता, फ्लिक केला, एक धाव तर निश्चित पूर्ण होते. दरम्यान आयुष याच्यासाठी बक्षीस येतंय सलग 3 षटकारांसाठी. बाबू सावंत यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस येतंय. हे बक्षीस असेल आयुष याच्यासाठी. दरम्यान धावसंख्या 21. इम्रानचा पुढचा चेंडू, समोर आहे आयुष, प्रयत्न करणार का या बक्षिसासाठी. यॉर्कर लाईन चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढलाय म्हणायला हरकत नाही, कारण चांगला चेंडू होता आणि या चेंडूवर 2 धावा मिळवल्या जात आहेत. आयुष याच्याकडून एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय दोन्ही फलंदाजांकडून. वैभव आणि आयुष. वैभव आतापर्यंत 7 चेंडूंमध्ये 10 धावा केल्यात. एक चौकार लगावला होता सफवानच्या गोलंदाजीवर आणि आयुष मात्र 3 चेंडूंमध्ये 4 धावा. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्नच राहतोय. चेंडू बॅटच्या टप्प्यात नीटसा आला नाही, मात्र चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू अडवतोय. तोपर्यंत पूर्ण होते ती नाम मात्र 1 धाव. एका धावेने धावसंख्येत भर. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 2 बाद 24. काझमिन स्पोर्ट्स संघाचा जर विचार केला तर आतापर्यंत इम्रान आणि सलमान हे 2 फलंदाज माघारी परतलेत. सलमान यांना सफवान याने बाद केलं होतं. चांगली पार्टनरशिप म्हणावी लागेल. आतापर्यंत धावफलक हलता निश्चित ठेवला. एकेरी दुहेरी धावांवर भर देत आतापर्यंत संघाची धावसंख्या 24 धावांपर्यंत जाते. पुन्हा एकदा सफवान वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून 4थं षटक घेऊन येतोय. पहिल्या षटकात 9 धावा खर्च केल्या होत्या सफवान याने आणि त्यानंतर सलमान याला बाद केलं होतं. आणि आता समोर आहे आयुष. पाहूया कशा प्रकारे सामना करेल सफवान याच्या गोलंदाजीचा. अप्रतिम चेंडू, थोडासा धीम्या गतीने टाकलेला चेंडू, निश्चितच गतीमध्ये बीट होतोय. आयुष स्वतःला यॉर्क करून घेतोय आणि त्यानंतर चेंडू जातोय यष्टीरक्षक टबरेजेच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. अप्रतिम गोलंदाजी सफवान याच्याकडून पाहायला मिळते. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, आणखी एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळतोय आणि आयुष मात्र वारंवार प्रत्येक चेंडू लेग साइडला जोराने भिरकावण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळेच अपयशी ठरतोय. आखो टप्प्याचा चेंडू आता मात्र खेळून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू अडवतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय वैभव याच्याकडून. चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र फेक थोडीशी खराब म्हणावी लागेल. धावबादची संधी होती. वैभव आणि आयुष यांचं निश्चितच ताळमेळ बसत नव्हता, मात्र कोणताही धोका होत नाहीये. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत वैभव आणि आयुष यांच्या माध्यमातून. धावसंख्या 26. या षटकात मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सफवान याच्याकडून. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आणि तोच फटका. जो प्रयत्न पहिल्या 2 चेंडूंवर झाला होता तोच प्रयत्न आता या चेंडूवर देखील केला जातोय. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. वारंवार ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू पिच केले जात आहेत. आयुष याने एकमेव चेंडू ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि तो चेंडू कनेक्ट झाला होता. या व्यतिरिक्त सगळे चेंडू जोराने मारण्याचा प्रयत्न आणि त्यात मात्र बीट होतोय.
फुलटॉस चेंडू जोरदार भिरकावून दिलाय, चेंडू हवेत आणि इथे मात्र चेंडू जातोय वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमा रेषा पार. षटकार, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. खराब चेंडू सफवान याचा आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा उठवला जातोय. आयुष्याच्या माध्यमातून षटकार लगावला जातोय. स्क्रीनवर आपण पाहू शकता फुल टॉस चेंडू होता, लो फुल टॉस आणि त्यानंतर काय फटका लगावला. चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी. समीर नाईक निश्चितच बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल सोडतायत. पुन्हा एक फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा अप्रतिम फटका, मात्र यावेळी चेंडू जातोय तो घोषित क्षेत्रात मात्र 2 धावांसाठी. खराब चेंडू होता, संधी होती आयुष याच्याकडे, मात्र आयुष संधी गमावतोय. मिळतात त्या मात्र 2 धावा. धाव संख्या होते ती 34. 4 षटकांच्या अखेरीस सफवान याने आतापर्यंत टाकलेल्या 2 षटकांमध्ये 19 धावा खर्च करत असताना एका फलंदाजाला बाद केलंय. आयुष या षटकात निश्चित एक षटकार लगावलाय. 10 चेंडूंमध्ये 15 धावांवर खेळतोय. तर वैभव सलामीला आला होता, त्याने आतापर्यंत 7 चेंडूंचा सामना केलाय आणि 10 धावा केल्यात. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय नसीर मुल्ला, अप्रतिम गोलंदाज.
सुंदर चेंडू होता. चेंडू होतोय 2 धावांसाठी. धावसंख्या 2 ने भर पडते. धावसंख्या 2. गोलंदाज वैभव गोलंदाज एंडवर सज्ज होतोय. गोलंदाज वैभव गोलंदाज एंडवर सज्ज होतोय. इम्रान स्ट्रायकर एंडला. सुंदर चेंडू, सुंदर फटका. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं सरळ 4 धावांसाठी. या 4 धावाने धावसंख्या झपकन भर पडते. धावसंख्या 6. चांगला फटका होता. रिव्हर्स स्वीपचा फटका होता. चेंडू गेला होता सरळ 6 धावांसाठी. सौंदर्य प्रीमियर लीग काकापीर क्रिकेट क्लब सौंदर्य प्रीमियर लीग मध्ये चांगला फटका होता. धावसंख्या 6. 6 धावा. पहिले षटक प्रगतीपथावर असताना या ठिकाणी वैभवच्या हातामध्ये चेंडू आहे. 2 धाव चेंडू खर्च केलेत आणि 6 धावा या ठिकाणी प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघाने आपला राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवायचं आहे. वैभव गोलंदाज एंडवर सज्ज होतोय. ओहो, सुंदर फटका. चेंडू जातोय सरळ 6 धावांसाठी. उत्तुंग फटका. आता मात्र इम्रान बरमारे आक्रमक होतोय. मगाच्या सामन्यामध्ये शांत असणारा इम्रान आता मात्र फायर होताना दिसतोय. इम्रान बलबले. तुमच्याकडे घ्या भाई, इकडे घ्या, मागे मागे घ्या जरा. सुंदर फटका आहे. 2 चेंडू जातोय. ट्रॅव्हल होतोय. या ठिकाणी पंचांचा इशारा येणं बाकी आहे. पंच इशारा देत आहेत 4 धावांचा. या 4 धावेने धावसंख्या झपकन भर पडत आहे. धावसंख्या होते ती 16 धावा. 16 धावा या ठिकाणी धावफलकावर पाहायला मिळते. चांगला फटका होता. जोरकस फटका होता सीमारेषेच्या दिशेनं. आता मात्र इम्रान हा वैयक्तिक 16 धावसंख्येवर खेळतोय. संघ खेळतोय 16 धावसंख्येवर. इम्रान खेळतोय 16 धावसंख्येवर. गोलंदाज पुन्हा एकदा वैभव गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. महागडे षटक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ओहो, आता मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका मारायचा होता. चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. फलंदाज मात्र बीट होतोय. धावसंख्या जायच्या जागच्या जागेवर 16 धावा. पहिले षटक प्रगतीपथावर असताना 5 चेंडू हे खर्च केलेले असताना गोलंदाज मात्र 16 धावा खर्च करतोय. सुंदर चेंडू आहे. चेंडू पावर देतोय. पंचांकडे अपील. या ठिकाणी LBचा अपील केला होता. पंच आशिषजी मालवणकर अपील फेटाळून लावतायत.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 16 धावा. सोळा धावा या आपल्याला धावपलिकावर पाहायला मिळतात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सर बॉलर जगदीश राणे गोलंदाज चेंडूवर सज्ज होतोय. जगदीश राणे गोलंदाज चेंडूवर सज्ज होतोय. गोलंदाज चेंडूवर सज्ज होतोय. सुंदर चेंडू होतोय सीमारेषेच्या दिशेने दंडन करत जातोय. सर्व 4 धावांसाठी या चौकारानेशी धावसंख्येत भर पडतोय. धावसंख्या होते ती 20 धावा. सौंदर्य प्रेमी SPL चा चौकार आणि चेंडू मात्र फरार होतोय 4 धावांसाठी. गोलंदाज पुन्हा एकदा सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय. यष्टीरक्षक आपलं काम चौक येतोय. जगदीश मात्र कमबॅक करतोय. दुसरा चेंडू मात्र निर्धाव जातोय. पहिल्या चेंडूवर चौकार लगावला होता. आता मात्र निर्धाव चेंडू धावपलक हलता झुलता या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जोरकस फटका तुंग फटका मनगटी फटका पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय 6 धावांसाठी. या 6 धावेने धावसंख्येत झपकन भर पडते. धावसंख्या होते ती 26. सपवानचा विचार केला तर सपवान आणि अरबाज या दोघांमध्ये मला वाटते एक द्वंद्व सुरू आहे. कोण कोणाला मागे टाकायला बघतोय. प्रत्येकाचा प्रयत्न चालू आहे. या ठिकाणी दोघांमध्ये द्वंद्व चालू आहे. कोण कुठे जातोय कोण पुढे जातोय. मॅन ऑफ द सिरीज जी आपल्याकडे सायकल आहे त्याच्या मॅन ऑफ द सिरीज साठी या दोघांमध्ये मोठी चुरस आपल्याला पाहायला मिळते. काटिकी टक्कर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय जगदीश. मोठा फटका लगायचा घुटनाट्य एक तमाशा एक असा फटका लगायचा होता पण तसं काही जणू झालं नाही. चेंडू निर्धाव जातोय. शरीराला चेंडू आदळतोय. धावसंख्या आहे तिथेच 27 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना सपवान जगदीश साठी. ओहो हेलिकॉप्टर लँडिंग करायचं होतं. गचा क्षेत्ररक्षण एकदम पाहिलं गेलं तर जणू काही डेंगा घालून चेंडू जातोय. सरळ मागे बॉन्डुलांच्या दिशेने जातोय. गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. जरी सामना जिंकायचा असेल तर क्षेत्ररक्षण हे सुद्धा होणं गरजेचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मॅच जिंकून देणार असतं. काही 29 धावा झाल्यात विजयासाठी. अकरा धावांची गरज आहे. फलंदाज बाद झाला होता. सुंदर झेल या ठिकाणी इक्रमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला होता. इक्रम यानं चांगला झेल घेतला होता. 11 धावांची गरज आहे या ठिकाणी. नवीन फलंदाज नौशाद मैदानाच्या आतमध्ये आगेकूच करताना या ठिकाणी मैदानामध्ये पंचांकडून गार्ड घेतोय. आपली जागा व्यवस्थित सुरक्षित करतोय. गोलंदाजी एंडवर जगदीश राणे सज्ज होतोय. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय. एक खेळाडू सर्कल 38च्या बाहेर केला जातोय. मोठ्या फटक्याला वाचवण्यासाठी 11 धावांची गरज आहे. स्ट्रायकर एंडला नौशाद. गोलंदाजी एंडवर जगदीश. सुंदर फटका जोरकस फटका. चेंडू हवेमध्ये बघूया झेल होतोय का आणि चेंडू खाली. आणि आता मात्र ओमकार मांजरे निराश करतोय. मला ओमकार कुठे जुना ओमकार पाहायला मिळत नाहीये. कालच्या सत्रामध्ये गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आता मात्र एक झेल सुटलाय. धावसंख्येत 1 ने भर पडते. पुढच्या
नाईक ब्रदर्स आणि महाराष्ट्र ट्रेडर्स दोन्ही संघांनी टॉस साठी यायचंय. धावसंख्या 31. गोलंदाज गोलंदाज एंडवर सज्ज होतोय. इम्रान स्वतःच पहिलं डावातलं तिसरं षटक. गोलंदाज एंडवर सज्ज. धावसंख्या 31. विजय एक गडीवर 31. सुंदर चेंडूला ग्लान्स केलंय इम्रान बलबले, मात्र चांगला चेंडू होता. चेंडू जातोय 2 धावांसाठी. धावसंख्येत 2 ने भर पडत आहे. धावसंख्या होते 33. महाराष्ट्र टायगर्स आणि नाईक ब्रदर्स दोन्ही संघांनी टॉस साठी रिप्रेझेंटिंग बॉक्स मध्ये यायचे. या ठिकाणी सुंदर चेंडू आहे. चेंडू जातोय बघूया, अडवला जातोय. या ठिकाणी धावसंख्येत 2 ने भर पडतंय. या ठिकाणी बाबू शेठ, आपण जे बक्षीस लावलं होतं ते अजून कोणी तसं झालं नाहीये. गोलंदाज चेंडू सज्ज होतोय. सुंदर चेंडू आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय. एका धावीसाठी धावसंख्येत 1 ने भर पडतंय. एका धावीवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होती 36. 30 षटक प्रगतीपथावर असताना इम्रान वैयक्तिक 20 धावसंख्येवर खेळतोय. 902 धावसंख्येवर खेळतोय. 900 आत्ताच फलंदाजीसाठी आलाय. गोलंदाजी एंडवर इम्रान गोलंदाजी एंडवर सज्ज होतोय. सुंदर चेंडू, सुंदर पटका. चेंडू हवेमध्ये बघूया झेल होतोय का. आणि आता मात्र आयुष्य चांगला झेल सोडतोय. आज मात्र आयुषच्या हाताला काही चेंडू चिकटत नाहीये. सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा आयुष नाही का चांगला झेल सोडला होता. आता त्या झेलची पुनरावृत्ती. दोन्ही संघांनी टॉस साठी लवकर यायचंय. महाराष्ट्र टायगर्स आणि नाईक ब्रदर्स लगेच सामना सुरू करायचा आहे. सुंदर चेंडू टॉस साठी समीर भाई. आणि मला वाटतं गच्चावर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू जातोय सीमारेखा पार 4 धावांसाठी. धावसंख्येत 4 ने भर पडते. सामना संपलेला. इकडे यायचं झालेला सामना चौकारनिशी. आणि या पुढील टॉस का बॉस साठी असणार आहेत आमचे जमदाडे सर. आणि यानंतर आपण त्यांचा आवाज ऐकणार आहोत. येणाऱ्या सामन्याचं पहिल्या खेळाचं समालोचन, पहिल्या डावाचं समालोचन आपण जमदाडे सरांच्या माध्यमातून ऐकणार आहोत. ओव्हर टू सर. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असणार आहे इम्रान. तसंच इकडे यायचं इम्रान.